सगळ्या संपूर्ण प्रकरणामध्ये बोलण्याकरता आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील, ज्यांनी या सगळ्या संदर्भात आवाज देखील उठवला होता. रुपालीजी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हो, पोहोचतोय. प्रफुल्ल पटेलांचं एक स्टेटमेंट आता आलेलं आहे आणि त्यांनी असं स्पष्टपणे म्हटलंय की जे जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई होईल. आपण या स्टेटमेंटच्या माध्यमातून समाधानी आहात? एक लक्षात घ्या, त्यांनी जे स्टेटमेंट केलेले आहे पहिलं ते इम्प्लिमेंट मध्ये होणं गरजेचं आहे. जी. कारण का या प्रकरणामध्ये अनेक नेत्या चाकणकर सह समाविष्ट आहेत आणि जर त्यांनी कारवाई केली नाही तर पक्षामध्येच कुठल्याही महिला काम करणार नाहीत. जी. कारण का या भोंदू बाबाच्या माध्यमातून जो काही बलात्कार अत्याचार करण्यात आलाय तो राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षाच्या साथीने संगतमताने झालेला आहे. जी. त्याच्यामुळे ही कारवाई त्यांना तातडीने करावी लागणार आहे. जी. एक 8-10 तासापूर्वी तुमचं एक फेसबुक पोस्ट होती, एक अपडेट होती. तुम्ही असं म्हणाला होतात की चाकणकर फरार आहेत, बजाव टाली. हे खरंच आहे की कारण नंतर असं चर्चा ऐकू येत होती की चाकणकर ह्या त्यांच्या घरीच आहेत? त्या त्यांच्या घरी आहेत का अजून कुठल्या त्या भोंदू बाबाच्या आश्रमात आहेत? मग त्या मीडिया समोर का येत नाहीयेत? तुमच्याकडे जबाबदारी पद आहे, तुम्ही का तोंड लपवताय? तुमची जबाबदारी आहे की जे आरोप होत आहेत, जे इव्हिडन्स समोर येत आहेत त्याच्यावर तुम्ही बोललं पाहिजे. ते समोर येत नाहीये म्हणजेच त्या फरार आहेत आणि त्या घरात असतील किंवा कुठल्या आश्रमात असतील किंवा कुठल्या बुवाच्या पाया पडत असतील, तिथनं त्या पदाचा गैरवापर करतायत. पोलिसांना तपास करू नका सांगतायत. कॉल डिटेल्स त्यांचे आहेत. मग ते फरार नाहीये तर काय आहे? कोणत्या पद्धतीची कारवाई रुपालीताई तुम्हाला अपेक्षित आहे आत्ताच्या घडीला रुपाली चाकणकर यांच्यावरती? यांना तातडीने महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावरनं बडतर्फ केलं पाहिजे. त्यांना या गुन्ह्यामध्ये आरोपी करणं, सह आरोपी सेक्शन 120 ब या अंतर्गत त्यांना आरोपी करणं गरजेचं आहे. तसे इव्हिडन्स आहेत आणि महाराष्ट्राच्या माता भगिनींना आश्वासित करणं गरजेचं आहे की तुम्ही सुरक्षित आहात. आम्ही सरकार म्हणून सक्षम आहोत. चुकीचं वागणाऱ्या कुठल्याही गुन्हेगाराला आम्ही पाठीशी घालणार नाही. रुपालीताई, एक शेवटचा प्रश्न. या सगळ्या प्रकरणाकडे आपण जर बघितलं तर तुमच्याच पक्षाच्या त्या नेत्या आहेत, तुमच्याच पक्षाच्या तुमच्या सहकारी आहेत. तुम्ही या सगळ्या प्रकरणासंदर्भात तुमचे जे आता वरिष्ठ आहेत, सुनेत्रा पवार असतील म्हणा किंवा सुनील तटकरे असतील म्हणा किंवा प्रफुल्ल पटेल असतील म्हणा, या सगळ्यांशी या सगळ्या संदर्भात काही चर्चा करणार आहात, काही बोलणार आहात किंवा त्यांच्याकडे काही कोणत्या पद्धतीची मागणी करणार आहात? निश्चित राष्ट्रीय अध्यक्ष माननीय सुनेत्रा वहिनी आणि राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून सुद्धा त्यांच्याकडे ही मागणी करणार आहे. आणि या आधी सुद्धा अजितदादांनी त्यांचा राजीनामा मागितला होता. त्यांचं जे वर्तणूक एकंदरीत होती आयोगावरची, संपदा मुंडेच्या बाबतीत, वैष्णवी हगवणेच्या बाबतीत, भिसेंच्या बाबतीत, त्यावेळी त्यांचा राजीनामा प्रांत अध्यक्ष सुनील तटकरे साहेबांनीच थांबवलेला होता. आता तर प्रकरण बलात्कारापर्यंत गेलेलं आहे. आता कोण प्रकरण थांबवतोय हे पाहावं लागणार. आणि जे प्रकरण थांबवतायत त्यांचा याच्याशी काही संबंध आहे का? त्यांचे व्हिडिओ आहेत का? हे ते व्हिडिओ बघितल्या समोर आल्यावर आपल्या लक्षात येईल. परंतु पक्षांनी सुद्धा या महिलेवर कारवाई करणं गरजेचं आहे. अन्यथा महिला पक्षात काम करणार नाही. नक्कीच. धन्यवाद रुपालीजी, आपण आमच्याशी बोललात त्याकरता. दरम्यान देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली